काय सध्या तरी सगळे आरोपी त्यांनी पकडले, त्यामुळं पुढं आता दुसरा राहिलेला कधी अटक करतायत हे बघणं गरजेचं आहे. पण एक गोष्ट खरी आहे की मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे सगळ्या आरोपींना देशद्रोहामध्ये घेऊन मोका लावू, सह आरोपी सुद्धा सगळ्यांना करू, सोडणार नाही. त्यामुळे आशा आहे अपेक्षा आहे ज्या दिवशी वाटेल आरोपींना पकडलं नाही किंवा एखादा अर्धा सुटला त्याची सामना सरकारचा मराठा संघ आहे. तुमच्यावरती आरोप केला गेला की तुम्ही जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करता. लक्ष्मण हाकेंनी प्रतिक्रिया दिली की मनोज जरांगेंमध्ये दम असेल तर त्यांनी सांगावं की कुठं घुसायची भाषा करायची. पळ किती काय भेट देत मी त्याचं बोलत नाही, त्याच्याकडे बघत नाही तू कोण आहे केवढा आहे म्हणून. जाती तेढ काय निर्माण केला? संतोष भैयाला न्याय द्या म्हणतो, ही का जातीवाद आहे का? ठीक आहे जातीवाद आहे. गोरगरीब मराठ्याला आरक्षण मागतो, हे का जातीवाद आहे? संतोष भैया देशमुखांच्या भावाला धनंजय देशमुखांना धमकी दिली, बोलायचं नाही का? मी जातीवाद आहे का? माजुड्यासारखा ते धनंजय मुंडे सांगतो वाटतं यांना बोलायला बाकीच्या याला. ह्यो धनंजय मुंडे सगळा करायला लागलाय. ह्यो त्याच्या त्या लोकांना सांगतोय, काही लोकांना, कारण त्यांच्या जाती सुद्धा खूप चांगले लोक आहेत. हे काही लोकांना सांगतोय बरळायला लावतोय तुम्ही प्रतिमोर्चे काढणार म्हणजे आरोपीसाठी. मग तुम्हाला ही रोड पाहिजे, तुमचा माणूस मेल्यावर आम्ही मोर्चे काढल्या प्रति मग जमन का? धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातो का घेतला जात नाही? तिकडे मस्त वाटायचं आहे आमचं काय होत नाही. 50 तो मंत्रिपद घेतले तरी तू जी जातीय तेढ निर्माण करायला लागला ना, ह्यो पहिला धनंजय मुंडेने थांबवायला पाहिजे. आणखीन खोलात जाशील ना धनंजय मुंडे, आणखीन खोलात जाशील, आणखीन खोलात जाऊ नको. मी 4-5 वेळेस सांगितलंय तुझ्या जातीच्या लोकांना समजून सांग, मुद्दाम जातीय तेढ निर्माण करतायत. आणि तू फोन करून ओबीसीचे नको मायकून बोल म्हणून जातीय तेढ निर्माण होऊ देऊ नको. कारण आता आम्हाला धनंजय मुंडेवर शंका नव्हती, यायला लागली, आधी नव्हती. आतापर्यंत 20-25 दिवसात धनंजय मुंडेचं आम्ही कधी नाव घेतलं नाही. बाकीच्यांना काय सांगू नको, काय होणार नाही. आणि या मुख्यमंत्र्यांना काय सांगताय जर कुटुंबातल्या सदस्यांना धमकीचे अशा पद्धतीने धमकी दिली जाते ना? मी आज मुख्यमंत्र्यांना बोलतो, हो, कारण जर आता संतोष भैयाचा खून झालाय आणि धनंजय मुंडेचं खून करून पोटच भरणार नसलं, त्याला आणखीन त्याचे लोक मराठ्याच्या अंगावर घालून जातीवाद निर्माण करायचा असला, जाती तेढ निर्माण करायचा असला, काही विकत घेतलेले त्यांनी ओबीसीचे नेते हे जर बोलायला लावायचे असले, अहो काही ओबीसीचे नेते लय हुशार येतो, ते या दुःखात सहभागी आहेत, ते बोलत सुद्धा नाही त्या विषयात. आणि हे माज मस्ती आल्यासारखं बोलतायत, तुमचा मेल्यावर बी आम्ही मोर्चा काढू. म्हणून हे मुख्यमंत्र्यांना सांगणं खूप गरजेचं आहे, खूप सांगणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांना की जातीय तेढ निर्माण करायला लागले. खासदार साहेब दादा, मात्र या प्रकरणामध्ये जर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई केली नाही तर मग पुढची भूमिका काय असणार? करतील अशी आशा आहे, करतील अशी आशा आहे. ते मराठ्यांना फसवणार नाही. मराठ्यांना त्यांनी शब्द दिलेला, त्या शब्दावर ते ठाम राहतील. म्हणून मराठा शांत आहे. हे जी जातीय तेढ निर्माण करायचं धनंजय मुंडेने नवीन षडयंत्र सुरू केलंय ओबीसीच्या नेत्याच हातानं, काही त्याच्या जवळच्या चिल्ल्या पिल्ल्याकडून. ते काय सगळी जात, कधी घाणे आम्ही कधी बोललो नाही, कधी धनगराची नाही, दलिताची नाही, मुस्लिमांची नाही, 18 पगड नाही, जातीवर मी बोलत नाही, नेते सोडत नाही. नाही, मी ज्या दिवशी SIT स्थापन झाली त्याचा जे ऑर्डर आली त्या ऑर्डरवरच मी सांगितलं गेलेलं की ही जी SIT आहे, SIT मध्ये नेमलेले सगळे बीडचे अधिकारी आहेत, ज्यांना चांगल्या पदावर यांनी बसवले मलिदाच्या, तेच लोक याच्यात आहेत, ते बदलले पाहिजे. तिथले अधिकारी बदलच होत नाही वारंवार, हा काय भानगड? हेच तर मीडियाला माझं म्हणणं आहे की मीडियानं सुद्धा हे केलं पाहिजे ना. माझं म्हणणं असं आहे की मीडियानं सुद्धा जो प्रश्न आम्हाला विचारतात तो सुद्धा त्यांना सत्ताधाऱ्यांना विचारला पाहिजे की यांच्या बदल्या का होत नाहीत. मग त्यांना विचारा ना, जे काही कोण मंत्री आहेत, जे त्याचे पालकमंत्री होते किंवा जे मुख्यमंत्री आहेत, यांना तो प्रश्न विचारा. आता आम्ही सरकारमध्ये नाही, आम्ही काय बोलणार? तुमचा मुख्यमंत्र्यांवर गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का? आता आरोपी पकडले, एकच राहिले तरी मोर्चे का आणि कशासाठी? बघा, आम्ही मोर्चे याच्यासाठी आहेत की आमच्या संतोषांना देशमुख यांची जी हत्या झाली, ही हत्या मानवतेला काळीमा फासणारी हत्या आहे ही असं. आणि त्या काल कोर्टात सुद्धा सांगितलं गेलं की काल एक पोलीस अधिकारी बोलला की हे यांना काही पश्चाताप नाहीये. मग या जर यांना पश्चाताप नसेल आणि मेन जो याचा मारेकरी आहे म्हणजे जो मास्टर माइंड
बीडमध्ये गुंडाराज चालू आहे. वाळू माफिया, राख माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया हे सर्व सामूहिकरित्या हे गुंड टोळी झालेली ती थांबवली पाहिजे. याच्यासाठी आमची मागणी, आता आमची सध्या एकच मागणी की संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला पकडलं पाहिजे. पूर्ण आरोग्य आणखी पकडलेलं नाही, तिचं पकडलं म्हणजे चालत नाहीये. त्याच्यावर सांगितलं गुंड टोळी, तुम्ही स्वतः मुंडेंसोबत केलेलं आहे, मुंडे फॅमिली सोबत, अगदी गोपीनाथ मुंडेंपासून. कसं होतं त्यांचं राजकारण? नाही, गोपीनाथ मुंडे साहेबांचा विषय तो आता आज हयात नाही, त्याच्यावर मला आज काही बोलायचं नाही. पण धनंजय मुंडे साहेबांसोबत मी काम केलेलं नक्कीच केलेलं आहे. मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत काम करत असताना ती राष्ट्रवादीमध्ये आले, तर तसा मी पहिल्यापासून विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर 99-2001ला राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष पक्षीय विषय सोडून द्या. पण आजची आमची मागणी किंवा आजचं आमचं काम काय, आज आमची एकच मागणी मेन संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला सर्वांना पकडलं पाहिजे. याच्यातला मास्टर माइंड कोण आहे तो सापडला पाहिजे आणि याला सापडून त्याच्यात 302 मध्ये ऍड झाला पाहिजे. नाही ते गुंडारा थांबणारच नाहीये ना. हे जर थांबवायचं असेल तर त्यांना सर्वांना त्याच्यात ऍड केलं पाहिजे आणि हीच मुख्यमंत्री महोदयाला सुद्धा मागणी आहे. मुख्यमंत्री महोदय काय करतायत ते बघतोय आम्ही. आमचं समाधान नाही तर नाहीच आहे. ते म्हणतात इतके दिवस बाप्पा का गप्प होते, हे सगळं गुंडाराज तुम्हाला माहिती होतं? ते तुम्ही म्हणताय का ते म्हणताय? नाही, ते म्हणतात. ते कोण म्हणते ते मी बाईक ऐकलं नाही कोण म्हणलेलं. पण जर तुम्ही नाही, म्हणता तरी पण हा प्रश्न आता लागू होतोच की तुम्हाला. ज्या दिवशी 302च्या गुन्ह्यात अजूनही आरोपी का होत नाहीये, तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे, चौकशी सुरू आहे, याच्याविषयी काही माहिती घ्यायचा प्रयत्न केला? हेरोइन स्टाईल तो शरण येतो, मग पोलिसांचा अभ्यास नाही की का होत नाहीये याच्यामध्ये ऍड? हाच प्रश्न तुम्ही सत्ताधारी पक्षाला विचारा. आज मला विचार, मी माझ्या माध्यमातून मी तो विचारतोय. मी प्रत्येक वेळेस आपल्या वाहिन्यांची मुलाखत देताना पण बोललोय की हा विषय असं का होत नाहीये, हा आरोपी त्याच्यात ऍड का झाला नाही, आतापर्यंत याचा तपास कशा पद्धतीने चाललाय हे सगळं आणखी डिक्लेअर करा. तुम्ही उद्या काय करणार ते नका सांगू, पण कालपर्यंत काय केलं ती एकदा आमच्या सर्व मीडिया समोर येऊन सर्व जगाला कळू देत. पण याचं होत नाहीये. तपासाचा भाग म्हणून काय मला माहित नाही, पण ते तशा पद्धतीने होत नाही. तपास अधिकारी विघ्ने आणि कराड याच्या संबंधाबद्दल तुम्हाला काय माहिती? बघा, एकच नाही, हे दोनच अधिकारी म्हणून नाहीये. बीड जिल्ह्यामधले बरेच लोक या SIT मध्ये आलेले आहेत. ह्या SIT वर मी पहिल्यांदा बोललेलो आहे आणि 1 to 1 नाही, सगळ्यांचं कॉमनली एकदा संपवा. आपण नंतर बोलूयात की विषय असा आहे की ह्या SITतले सगळे अधिकारी बीड मधले जे मलिदाच्या पदावर बसविलेले याच आरोपींना आहेत. त्याच्यामुळे या आरोपीला याची चौकशी काय करणार, ही चौकशी करण्यासाठी जर करायचं तर बीड जिल्ह्याच्या बाहेरचे अधिकारी SIT मध्ये घेतले पाहिजे. खूप असे एक आरोप होते, धस यांना भाजपकडनं ठरवून तुमचं नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी पुढे केलं जातंय. जाऊ द्या, मला याच्यावर काय बोलायचं नाही, आपण नंतर बोलूया. SITच्या अधिकारी जर आरोपी सोबत अशा पद्धतीने फोटो हे करत असतील सगळे आमदार खासदार आणून तपास तुमचं मत कितपत कमी केलं योग्य होईल असं तुम्हाला वाटतं? काही शंका आहे का तपास? नाही, ते काढून टाकतील ना. मुख्यमंत्र्यांना जर ही गोष्ट कळाली तर ते काढून टाकतील. कारण समाजाची दगाफटका आता करणं एवढं सोपं नाहीये. त्यामुळं ज्या ज्या गोष्टी कळाल्या ते मुख्यमंत्री काढतील आणि जर यातला एखादा आरोपी सुटला तर सामना मात्र मुख्यमंत्र्याचा मराठ्यांशी. हे आपलं जाहीर असतं कुठलं पण का, कारण ते 100% त्यांनी शब्द दिलाय म्हणून मराठा समाज शांत आहे. त्यांनी जर आता हे जातीय तेढ निर्माण करायचं जे धनंजय मुंडेंनी चालवलं हे थांबवलं नाही, आरोपींना सगळ्या 302 मध्ये मोकामध्ये घेतलं नाही आणि त्यांना जर त्यांची नार्कोटिस्ट केली नाही आणि यातला जर एखादा सुटला तर मात्र याचे फळ मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला. विशेषतः वाल्मिक कराडवरती सगळ्यांचा आरोप आहे. वाल्मिक कराड खंडणीच्या गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल आहे, हत्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला नाही. सगळेच येतं त्याच्यात, सगळे येते त्याच्यात. मुख्यमंत्री म्हणले येते, नाही आल्यावर तर बघू. आणखी किती मोर्चे निघतील असे? आज 3 झाले, बीड, परभणी, आज पुणे, नंतर पुढे कसं मुंबई. मोर्चा समाज काढतो, हे पूर्ण राज्यभर लोन राहणार. तुम्ही जाणार? पूर्ण राज्य जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत. मला आज यायचं नव्हतं, मला आता ही गोष्ट मीडिया समोर सांगायची नव्हती. माझ्या चुलत बंधूचा ऍक्सिडेंट झाला असं मला आता कळालंय आणि अधिकृत माहित नाही, पण ते वारले सुद्धा. नाही, मी लगेच जातोय. या सगळ्या मी पुण्याच्या मायभूमीच्या मातीला हात लावला, बस झालं. मी आता इथून मोर्चा सुरू झाला, मी वापस जाणार आहे. यांची सगळ्यांची परवानगी आणि दिलगिरी व्यक्त करून वापस जाणार आहे, कारण मला जायला लागतंय. दादा, बीड जिल्ह्यामध्ये संघटित गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावरती वाढले. सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलं की हे गुन्हे टोळीच्या माध्यमातून करतायत. मग याला आवर कसा कोण घालणार? मुख्यमंत्री म्हणले ना साफ करतो म्हणून, करते ना आता. कुटुंबियांना जी धमकी दिली जाते असं म्हणताय, काय नेमकी धमकी दिली जाते? अहो, तो मुलगा एक तर दुःखात आहे. भावाचं दुःख इतकं प्रचंड आहे की ते दाराकडे वळून सुद्धा नाही बघू शकत. असा एक गरीबाचा घरातला संतोष भायाचा तुम्ही क्रूर हत्या केली. त्याचा भाऊ पोलीस स्टेशनला जातोय आणि तुम्ही त्याच्या अंगावरती तिथं येत आहे. हे शोभत धनंजय मुंडेला किंवा त्याच्या कार्यकर्त्याला? का शंका येऊ नये धनंजय मुंडेच करायला लावा लागला म्हणून? आतापर्यंत धनंजय मुंडेच नाव घेतलं का? पण ज्यावेळेस
संतोष भैयाचा भावाने सांगितलं की माझ्यावर असे प्रकार व्हायला लागलेत, मराठी शांत कसं काय बसतील रे? आणि तुम्ही म्हणता जातीवादन जाती येते, तुम्ही करायले का? आम्ही तुम्ही काय पाटील तुमच्या लोक तिथं पोलीस स्टेशनला काय करते ते? कशाला आरोपीला घेऊन पळत येते? हे असले जात सांभाळता का तुम्ही? आरोपीला जातीच्या लोकांनी सांभाळायचं, पुढे असलं सुरू करायचं का? मग तुमचा कोणी माणूस मेला गे मग बाकीच्या जातीने आपण आपल्या जातीचे करायचं. अरे आरोपीच्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे, ओबीसी असू नये फेबीसी असू, सगळ्यांनी धावून पडलं पाहिजे मराठ्यासहित. जो कोणाचा खून होईल त्या आरोपीच्या विरोधात सगळे असले पाहिजे. मोर्चे काढून, आम्ही धमक्या देऊन, आम्ही घेऊनच पळून. अरे डॉक्टर नवीनच ऐकलं मी आता. ते डॉक्टर कशाला असतो? देव म्हणतात ना त्याला. ते इंजेक्शन देतं, लोकांना नीट करतं. ते किती जातीवादन तपासले असतील. आणि मी पहिल्यांदाच ऐकलं हो हे की डॉक्टर झालेला माणूस उसाचा मुकादम झाला म्हणून. त्याला उलटा खेळ पाहिजे ऐकलं. आणि आता आरोपी संभळतोय. असले डॉक्टर असतो होय? काय जातीवाद करावं रे? कळायला पाहिजे तुम्हाला. शिक्षण काय, आपण सुशिक्षित आहेत, डॉक्टर आहेत, कशाला आरोपी सांभाळायला पाहिजे आपण? रुग्णालयामध्ये होते तर त्या रुग्णालयाचा फक्त मराठा समाजात नाही, तिथले वंजारी पण पीडित आहेत, अनेक खून झाले, तुम्हाला माहिती आहे. म्हणून म्हणतोय प्रतिमोर्चे म्हणणारे जे आहेत ना, धनंजय मुंडे ज्याला म्हणायला लावतो ना, त्यांचा दोषच नाही. धनंजय मुंडे करायला लागला वाटतं षडयंत्र आहे 2-4 दिवस की यांना बोलायला लावतो प्रति. अरे झालाय तर मग यांनी सगळ्यांनी बघायला पाहिजे ना. आता तिथं पिठी म्हणून गाव आहे, तिथं एक पिठी म्हणून गाव, पिठी नायगाव तालुक्यात येत, पण बाउंड्री आहे बीड चिंतेची. तिथं एक धनगराचं पोरग मारून टाकलं. कुठं काय काय करे? आता काय झालं? मी 3दा एसपीला फोन केला त्या मॅटरसाठी की ते आरोपी अटक करा म्हणून. का रे प्रतिमोर्चा काढणाऱ्यांनो, इथं जातीचा काय संबंध आहे? आम्ही जात बघितले की त्या धनगरात कोण? धनंजय मुंडे आरोपीला सांभाळणार, त्यासाठी प्रतिमोर्चा काढायला चालला तुम्हाला? हे पेरणी करायची का तुम्हाला? तुमचे मेल्यावर आम्ही काढायचे मग मोर्चे? अरे कोणत्या वळणावर घेऊन चालला? आरोपी बाकीचे ओबीसी नेते नाहीत का? एक बोलत नाही राव. ते संतोष भाईच्या दुःखात सहभागी आहेत बाकी सगळे ओबीसीचे नेते. आणि एकूणकडे तरी ते शेळीचे शेपट आणते कुंकडून तरी धरून हे धनंजय मुंडे आणि लावतो. हे ते किरळ लागलेले कुंकडून आणले, शेपट बांधलेले कामान धामाचे. कारवाई करत नाही मुंडेवरती, कारण आपण थेट आरोप करतो. कोण पाठीशी घालते त्यांना सरकारमध्ये? अजित पवार की मुख्यमंत्री? पाठीशी कोण घालते त्यांना? अजित पवार की मुख्यमंत्री? माझं जे मला दिसलं ते मी बोललेलो आहे. धनंजय देशमुखांना धमकी दिली, तिथून पुढे मी सुरू झालेलो. मी आता मुख्यमंत्र्यांना 100% सांगणार, मी त्यांना कवा बोललेलो. पण संतोष भैयासाठी मी एकदा कानावर टाकणारी जाती तेढ निर्माण करायला लागले. जात ही आरोपीला वाचवायसाठी नसती, तर माणुसकी म्हणून हत्या झालेल्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी जात आणि धर्म असतो. धर्म आणि जात, तुम्ही इकडे हत्या करून जर आरोपीला सांभाळायला लागलात तर याच्यासाठी त्या जातीचा काही उपयोग नाही, त्या धर्माचा बी काही उपयोग नाही. म्हणून मला हे मुख्यमंत्र्यांना सांगणं गरजेचं की ते जाती तेढ निर्माण करायला लागलाय, त्याला एकदा थांबवा. तो थांबत नसला तर आम्हाला जसं तसं उत्तर द्यावं लागेल. तुम्हाला काय समजायचं तर समजा. मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ मागणार की फोनवरून संवाद साधणार? त्या रुग्णालयाची काय माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती नाही मला माहिती असेल नाही तर धरून टगडे धरून ओढून आणलं तिकडं. मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटीची वेळ मागणार की फोनवर बोलणार? नाही फोनवरच बोलतो. मला जायला टाइम नाही इतका, कुठं लांब जावा. ते भेटत येत नाही, आम्ही गरीब लोक आहेत. पण भेटते ना वाटतं, जरा आता बदललेत वाटतं ते. चला धन्यवाद. मग जे लोक म्हणतात ना आम्ही जातीवादी आहेत, त्यांना उत्तर मिळालं. हे किती जातीवादी लोक आहेत. त्या अंजली दमाने याला धमकी देते, संतोष देशमुखांना धमकी देते, याला धमकी दे, त्याला धमकी दे. हे धमक्याशिवाय जगतच नाही. आणि हे धनंजय मुंडे थांबवलं पाहिजे. धनंजय मुंडेला त्यांचेच लोक संपवणार आहे. म्हणजे हे राजकीय याच्यातून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.